नमस्कार, माझं नाव सागर। आज आपण घरामध्ये जो गॅस गीझर वापरतो तो खूप भयंकर आहे। तुम्ही बातम्यांमध्ये बघितलं असेल, न्यूजपेपर मोबाईलच्या सानिध्यामध्ये आपण बघतच आहोत की गॅस गीझरमुळे खूप भयंकर दुर्घटना होते। अक्षरशः बाथरूम मध्ये सुद्धा काही लोकांचा जीव गमावून बसलेले आहेत। ते कशामुळे तर तो गॅस गीझर जो असतो तो खूप भयंकर आहे। त्यापासून आपल्याला आपलं कुटुंब सुरक्षित करणं फार गरजेचं आहे। महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरामध्ये जो आपण सिलेंडर वापरतो हा कारणीभूत आहे दुर्घटनेसाठी, कारण सिलेंडर पासून आपल्याला भरपूर काळजी घेणं गरजेचं आहे, सुरक्षित होणं गरजेचं आहे आणि तसे आपल्याला नियम पण फॉलो करणं फार गरजेचं आहे। तर आपल्या या सिलेंडर पासून जे सुरक्षा करायची आहे गॅस गीझरसाठी, त्याच्यापासून आपल्या सूर्या कंपनीने एक सेफ्टी डिव्हाइस तयार केलेला आहे। या डिव्हाइसची मी तुम्हाला ओळख करून देतो आणि या डिव्हाइसला बसवायचं कसं, यूज करायचं कसं ह्याची मी तुम्हाला पूर्णपणे व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही चालू ठेवा आणि पूर्ण बघा आणि आपलं कुटुंब सुरक्षित करा। हे मशीन तुम्हाला माहित असेल, जे मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की पूर्णपणे आपलं कुटुंब सुरक्षित ठेवण्यासाठी मशीन कार्य करतो। मशीनची लाईफ ही पूर्ण 5 वर्षांपर्यंत आहे आणि मशीन 30 वर्षांपर्यंत व्यवस्थितपणे चालतं। झिरो मेंटेनन्स आहे मशीनला। एकदा घेतलं तर 30 वर्षांपर्यंत आपल्याला ह्याला बघायची सुद्धा गरज नाही। पूर्ण कुटुंब आपलं सुरक्षित हे मशीन ठेवणार आहे। तर मशीनला बसवायची पद्धत फार सोपी आहे। तुम्हाला इथं काळ्या रंगाची पट्टी दिसत असेल, ही पट्टी पहिला अशी बोटांनी आपल्याला वरती करून घ्या। पट्टी वरती केली, आता सिलेंडरवरती दाबून ठेवा। आता या पट्टीला परत अंगठ्याने आपल्याला खाली दाबायचं। त्याच्यावरतून आपण रेग्युलेटर लावणार जो आपण घरामध्ये वापरतो। इथं मशीनचं बटन आपण चालू करू, रेग्युलेटरचं पण चालू झालंय। आता तुम्हाला इथे घड्याळ दिसत असेल, हे जे घड्याळ आहे हे आपल्याला इंडिकेटरचं काम करणार आहे, म्हणजे तुमच्या सिलेंडरमध्ये गॅस किती भरलाय आणि तो किती राहिलाय हे तुम्हाला स्पष्टपणे त्याच्यावरती दिसणार आहे। तर आता या अजूनपर्यंत आपला सप्लाय सुरू झालेला नाहीये। आपल्याला हे जे घड्याळ आहे हे आपल्याला 5 वेळा पुश करायचं आहे। 5 वेळा पुश केल्यानंतर आपला गॅस सप्लाय पूर्णपणे सुरू होणार आहे। हे घड्याळ बघा, ह्याला दाबायची पद्धत मी तुम्हाला दाखवतो। फक्त अंगठ्याने आपल्याला 5 वेळा पुश करायचे। 1 2 3 4 5। आता काट्यावरती गेला, सिलेंडरमध्ये गॅस किती भरलेला बघा, थोडासा संपला आहे फक्त, जास्त काही नाही। 5 वेळा दाबल्यामुळे तो काटा वरती जातो आणि आपला गॅस गीझर सुरू होतो। आता तुमचा सिलेंडर जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत इथे कोणत्याही बटनाला चालू बंद करायची गरज नाही, कोणत्याही बटनाला कधीही हात लावायची गरज नाही। जरी तुम्ही गावाला गेले 15 दिवस महिनाभर तरीही, कारण मशीन घरात आलं म्हणजे 100% तुमचं कुटुंब सुरक्षित आहे। इथून तुम्ही पुढे सुरक्षितपणे गॅस गीझर चालू ठेवू शकता। आता ज्या दिवशी तुमचा सिलेंडर संपेल त्यावेळेस तुम्हाला फक्त मशीनचं बटन ऑफ करायचंय, बंद करायचंय आणि दोघांना एकत्र उचलून घ्यायचे या प्रकारे। ह्याला वेगवेगळं काढायची गरज नाही, पडत नाही, निघत नाही। परत नवीन ज्यावेळेस सिलेंडर तुम्ही लावता त्यावेळेस डायरेक्ट मशीनला लावायचं। ही पट्टी पहिली वरती घ्या, दाबून ठेवा, पट्टीला खाली दाबा। बटन ऑन झालं म्हणजे तुमचं मशीन बरोबर बसलं। बटन ऑन झालं म्हणजे तुमचं मशीन बरोबर बसलं। जर बटन तुमचं ऑन होत नसेल तर समजायचं पट्टी खाली बसली नाही, त्या पट्टीला व्यवस्थितपणे बसवायचं। बटन ऑन झालंय आणि आता आपण घड्याळाला 5 वेळा पुश करणार आहे। 1 2 3 4 5। 5 वेळा पुश झालं, काटावरती गेला, आपला गॅस सुरू झाला आणि तुमच्या सिलेंडर पासून तर गॅस गीझर पर्यंत कोणत्याही प्रकारचं लिकेज झालं तर मशीन ऑटोमॅटिक सप्लाय बंद करतो। ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो। तुम्ही इथं काळ्या रंगाच्या काट्यावर लक्ष ठेवा बघा, तो आता ग्रीन कलर वरती आहे। रेग्युलेटर मी काढतो, काटा लगेच खाली जाईल, आला लगेच सेकंदात, म्हणजे डोळ्याची पापणी पडून सुद्धा देणार नाही। तेवढ्या सेकंदामध्ये आपलं घर कुटुंब पूर्णपणे मशीनने सुरक्षित केलेलं आहे। धन्यवाद। संपर्कासाठी माझा नंबर सुद्धा दिलेला आहे। कुटुंबाची सुरक्षा ही आपली जबाबदारी असते, त्यामुळे काळजी घ्या आणि सुरक्षित राहा।